नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी. आजचा घटक घातांक. घातांक या संज्ञेशी तुम्ही परिचित आहात. बघा, a चा m घात. या ठिकाणी a ला पाया म्हणजेच बेस असे म्हणतात आणि m हा झाला एक्सपोनंट और इंडेक्स. a is called as base and m is the exponent. So a raised to m means what? We can write a into a into a. How many times? m times. उदाहरणार्थ 2 चा 5वा घात ही जर संख्या आपण घेतली 2 raised to 5. This can be written as 2 into 2 into 2. How many times? 5 times. How many times? 5 times. That is 2 raised to 5. आणि मग आपण हा गुणाकार करून 2 into 2 is 4. 4 2 जा 8. 8 2 जा 16. 16 2 जा 32. Therefore 2 raised to 5 that is equal to 32. तर या संकल्पनेशी तुम्ही परिचित आहात. त्यानंतर परिमेय संख्येचा घातांक काढणे हेही आपण अभ्यासलेले आहे. 1/4 raised to 3 means what? Minus 1/4 into minus 1/4 into minus 1/4. How many times? 3 times. Base is minus 1/4. 3 जेव्हा असेल त्याला आपण क्यूब म्हणतो किंवा घन म्हणतो आणि 2 घातांक असेल तर त्याचं वाचन वर्ग म्हणजे स्क्वेअर असे केले जाते. त्यानंतर आता आपण काही घातांकाचे नियम बघितलेले आहेत. या घातांकांच्या नियमांचा आपल्याला उपयोग करून ही उदाहरणे सोडवायची असतात. पहिला आहे गुणाकाराचा नियम. a raised to m into a raised to n. See here, base is same a and multiplication. And if the exponents are different m and n, so we have to add the exponents. So a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. घातांकांची बेरीज करायची आहे. भागाकाराचा नियम. a raised to m divided by a raised to n. आता बघा, सेम पुन्हा पाया समान, बेस इज सेम a, एक्सपोनंट m and n. Now when m is greater than n, this is very important. When m is greater than n and division is there, we have to subtract the smaller exponent from the greater one. So m is greater, m minus n. Now if n is greater than m, see here, now n is greater than n. N is there, a raised to m divided by a raised to n, but in this case this n is greater than m. Then what we have to do? What is the formula? That is equal to, we have to subtract the smaller from the greater, that is smaller exponent from the greater exponent, but we have to take reciprocal, that is 1 upon a raised to n minus n. Got it? See, very important this rule is, जेव्हा m हा n पेक्षा मोठा असेल आणि a raised to m divided by a raised to n असेल तर डायरेक्ट आपण a raised to m minus n करू शकतो. पण जर छेदातील घातांक, बघा, छेदातील संख्येचा घातांक जर मोठा असेल तर आपल्याला काय घ्यावा लागतो? व्यस्त घ्यावा लागतो, 1 upon a raised to n minus n. पुढचा आहे a raised to m whole raised to n. घातांकित संख्या आहे ही a raised to m whole raised to n. So the exponents get multiplied. That is a raised to, पाया तोच राहिला a, whole raised to m into n. घातांकांचा गुणाकार. गुणाकाराच्या घाताचा नियम. आता a into b whole raised to n गुणाकार आहे, पायामध्ये गुणाकार आहे बघा.
a into b whole raised to m. So a raised to m into b raised to a. दोघांनाही तोच घातांक दिला जातो. a छेद b परिमेय संख्येतील रूपातील संख्येच्या घाताचा नियम a upon b whole raised to m असेल तर काय येतो नियम a raised to m upon b raised to m. अंशाला आणि छेदाला तोच घातांक दिला जातो. शून्याच्या घातांकाचा नियम a raised to 0 is equal to 1. पुन्हा भागाकाराचा नियम आपण जर समजा घेतला या ठिकाणी बघा a raised to m divided by a raised to m. आपण काय केलं भागाकाराच्या नियमानुसार वजाबाकी करणार m minus m. So a raised to 0 that is 1. घातांकाचे धन घातांकात रूपांतर करण्याचा नियम a raised to minus m is equal to 1 upon a raised to m. काही महत्वाच्या 10चा घातांक वापरून आपण संख्यांचं लेखन केलं जातं. त्यामध्ये हवेत प्रकाशाची चाल 3 गुणिले 10चा 8वा घात मीटर प्रति सेकंद. पृथ्वीचे पृष्ठफळ 5.1 गुणिले 10चा 8वा घात चौरस किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर. सूर्य आणि पृथ्वी यातील अंतर 1.5 गुणिले 10चा 5वा घात किलोमीटर. तर अशा प्रकारे सूर्य आणि पृथ्वी यातील अंतर, चंद्र आणि पृथ्वी यातील अंतर, ह्याही काही गोष्टी आहेत, ह्या तुम्ही जरूर लक्षात ठेवा. आता आपण उदाहरणाकडे येऊ. पहिलं उदाहरण दिलंय बघा 3चा शून्य घात वजा 4चा शून्य घात गुणिले 5चा वर्ग. बघा या ठिकाणी घातांकाच्या उदाहरणांमध्ये ज्या वेळेला तुम्ही उदाहरण सोडवणार आहात त्यावेळेला लक्षात घ्या कंस, घातांक आणि चिन्ह या सगळ्यांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आता दिलेलं उदाहरण आहे तसं लिहून घेतलं आपण. आता हा आपण या ठिकाणी तोंडी पण करू शकतो. अपेक्षित तुम्ही तोंडी करणं आहे शिष्यवृत्ती परीक्षेत. या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून दाखवते. बघा 3चा शून्य गुणिले 4चा शून्य, कोणत्याही संख्येचा शून्य घात उत्तर 1 येतं. त्यामुळे कंस तसाच ठेवला बघा 1 वजा 1 5चा वर्ग 25. 1 वजा 1 किती आलं 0. शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं असता उत्तर 0 येतं. त्यामुळे उत्तर येणार आहे 0. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येईल येस 2. लक्षात. आता हे तुम्ही एवढं सोडवणं अपेक्षित नाहीये, तुम्ही तोंडी करू शकता. परंतु मित्रांनो लक्षात घ्या कंस अत्यंत महत्वाचं आहे. कारण कंस जर तुम्ही काढला तर या ठिकाणी 4चा शून्य गुणिले 5चा वर्ग होणार आहे. म्हणजेच 1 गुणिले 25 आणि हा किती येणार आहे 1. म्हणजेच 1 वजा 25. बघा उत्तर बदलणार आहे. ओके. बघा 3चा 3x वजा 5 घात बरोबर 1/9चा x. तर x बरोबर किती. आता 3चा 3x वजा 5 म्हणजेच काय बघा बरोबर 1/9चा x हे दिलेला आहे. आता लक्षात घ्या आपल्याला x ची किंमत या ठिकाणी काढायची आहे. या ठिकाणाहून आपल्याला x ची किंमत काढता येईल का नाही. या दोन्ही समीकरणांचा आपला उजवी बाजू डावी बाजू एकाच वेळेला विचार करावा लागेल. आता या ठिकाणी लक्षात ठेवा ज्या वेळेला अशा प्रकारे आपल्याला x ची m ची किंमत काढायची असते त्यावेळेला आपल्याला दिलेली एखादी संख्या घातांकाच्या रूपात किंवा घातांकामध्ये ती रूपांतरित करता आली पाहिजे. आता या ठिकाणी बघा 9 हा आकडा आपल्याला दिसतोय. हा पूर्ण वर्ग आहे म्हणजे 3चा वर्ग. तसंच 1 म्हणजेच काय 1चा कोणताही घात आपण लिहू शकतो. बरोबर. मग मी हे लिहून घेतले 1/3 म्हणजेच काय 3चा वर्ग त्याचा x घात. बरोबर. आता हा नियम आपल्याला माहिती आहे
a चा m त्याचा n घात म्हणजे a चा mn घात घातांकांचा आपण गुणाकार करतो. We multiply indices over here. Therefore, this is equal to 1 upon 3 raised to 2x. Okay. आता 1 upon 3 raised to 2x, 3 raised to 3x minus 5 is equal to 1 upon 3 raised to 2x. या ठिकाणी तुम्हाला दिसते या इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे. Both the sides we have got 3. So हे खाली आहेत, आपण वरती घेतल्यावर ते काय होणार आहेत? मायनस. पुन्हा घातांकाचा नियम 1 upon a raised to m is equal to a raised to minus m. या नियमानुसार आपण हे वरती घेतले. आता लक्षात घ्या या ठिकाणी इन लेफ्ट हँड साइड अँड राइट हँड साइड बेस इज 3. सो बेसेस आर सेम. जर पाया समान असेल तर घातांक सुद्धा समान असणार. इफ बेसेस आर सेम the exponents should be same आणि म्हणून 3x वजा 5 बरोबर ऋण 2x मिळाले. समीकरण मिळालं आपल्याला. समीकरण सोडवा आणि उत्तर काढा. बघा तुम्ही x या बाजूला येणार म्हणजे 5x बरोबर 5 आणि म्हणून x बरोबर आपल्याला किती मिळणार आहे? 1. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. हे एवढं तुम्ही करणं अपेक्षित नाहीये शिष्यवृत्ती परीक्षेत. पुन्हा मी सांगतेय, फक्त लक्षात घ्या, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी सगळ्यात पहिले संख्या काय आहे? 9. तिचं रूपांतर आपण करू शकतो, ते करून घ्यायचं. म्हणजे इथे 3 आपल्याला मिळाला, इथे 3 ऑलरेडी आहे. आपल्याला दोन्ही बाजूचे पाया समान करणं आवश्यक आहे. पुढचं ऋण 2 चा ऋण 2 त्याचा ऋण 3 घात किती येणार आहे बघा. हा गुणाकार करा. ऋण ऋण धन होईल म्हणजे ऋण 2 चा 6वा घात येईल. राईट. बघा इथे ऋण ऋण तुम्ही कदाचित काय कराल? बेरीज कराल. ऋण 2 चा 5 कराल आणि मग ऋण 2 चा 5वा घात म्हणजे उत्तर किती आहे? 32. लक्षात ठेवा, ही चूक होऊ शकते. इथे गुणाकार करायचा आहे. 3 दुनी 6 ऋण ऋण धन आणि ऋण 2 चा 6वा घात म्हणजे ऋण 2 आपण 6 वेळा करणार आहोत आणि उत्तर किती येईल? 64. पर्याय क्रमांक 1. पुढचं 512 चा -2/9 512 रेज टू -2/9. आता लक्षात घ्या, अशा वेळेला ही जी पायाची संख्या आहे, पायाच्या जागी असलेली संख्या, the number in the base, you should express it in the form of raised to 9. अत्यंत महत्वाचा आहे. जो या ठिकाणी घातांक काय आहे? परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर, आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या छेदस्थानातील जी संख्या आहे तोच या संख्येचा घातांक असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. मग 512 चा ऋण 2 upon 9 ऋण 2/9 हा घातांक. मग 512 ही कोणत्या संख्येचा 9वा घात आहे हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. कोणाचा आहे? 2 चा 9 9वा घात 512 होल रेज टू -2/9. आता हे काढण्यासाठी तुम्ही 512 चे इथे अवयव असे काढू शकता आणि तुमच्या लक्षात येईल हा 2 चा 9वा घात आहे. तुम्ही करून बघा. आणि मग आता इथे काय आहे? 9 घातांकांचा गुणाकार होणार म्हणजेच 9 गुणिले -2/9. इथे छेदात 1. सो 9 गेट कॅन्सल. हे कॅन्सल होणार म्हणजेच उत्तर आलं 2 रेज टू -2. 2 रेज टू -2 म्हणजेच काय होणार आहेत? आपल्याला धन करायचे असतील तर ते खाली घ्यावे लागतील. म्हणजेच काय येईल उत्तर? 1/4. दॅट इज ऑप्शन नंबर 4. ओके. पुढचं उदाहरण बघा. 5 चा 0.25वा घात गुणिले 125 चा 0.25 छेद 256 चा 0.10 गुणिले 256 चा 0.15. Now see, the numbers are very big, but don't worry, it's a very simple sum.
Remember again 5. So this should be also raised to 5. 125 is the 5 raised to 3. Now what about 256? Now 125 is equal to 5 raised to 3. 5 raised to 3 and again 3 into this get multiplied. 256. 256 is 16 square. But 2 into 10 that is 20 and here 2 into 15 that is 30. So 256, is it, can we express in another way? Yes, we can. That is 4 raised to 4. Okay, so let's try. See here, 5 raised to 0.25 into 5 cube whole raised to 0.25 upon 4 raised to 4 into 0 raised to 0.10 into 4 raised to 4 raised to 0.15. Now why I have taken 4 over here? See here, 10 4s are 40, 15 4s are 60, 60 and 40 total is 0.40 plus 0.60, that is 1. Okay, let's multiply this. 5 raised to 0.25 into 5 raised to 25 3s are 75. So 0.75 upon 4 raised to 0.40 into 15 4s are 60, 4 raised to 0.60. Now this 0.40 plus 0.60 that is 1. 0.25 plus 0.75 that is also equal to 1. Therefore, the exponents multiplication bases are same, exponents are getting added. This is how much? It is 1. 0.25 plus 0.75 1. This is also 1. So 5 raised to 1 upon 4 raised to 1, that will be equal to 5 upon 4. Therefore, the answer will be option number 2. पुढचं उदाहरण बघूया. वर्गमुळात 300 वजा वर्गमुळात 48 अधिक वर्गमुळात 75 वजा वर्गमुळात 147. Square root of 300 minus square root of 48 plus square root of 75 minus square root of 147. पुन्हा लक्षात घ्या, या ठिकाणी या ज्या संख्या दिलेल्या आहेत यांच्यामध्ये काहीतरी सामायिक आपल्याला शोधायचं आहे. आता काय आहे बघा, 100 त्रिक 300, 16 त्रिक 48, 25 त्रिक 75 आणि 147 भागिले 3 करून बघा. 3 चोक 12, 3 नवे 27, 49. म्हणजेच बघा, या संख्या जर आपण अशा लिहिल्या 100 गुणिले 3, 100 हिचं वर्गमूळ आपण काढू शकतो. वी कॅन टेक स्क्वेअर रूट ऑफ 100. 48 means 16 into 3. We can take square root of 16. 25 into 3 and 49 into 3. Okay, taking square root, that is 10 root 3 minus 4 root 3 plus 5 root 3 minus 7 root 3. Root 3 is common. Therefore, root 10 minus 4 plus 5 minus 7 root 3 is common. करा बेरीज आणि वजाबाकी. 10 minus 4 6 plus 5 11, 11 minus 7. How much it is? 4 root 3. Therefore, the option will be number 3. Okay. 2 raised to x plus 2 raised to x plus 2 raised to x is equal to 192. Then x is equal to how much? आता पहिले आपण दिलेलं आहे ते लिहून घेऊ. 2 raised to x plus 2 raised to x plus 2 raised to x equal to 192. Now here base is same. Okay, but remember here sign is plus. बालमित्रांनो, तुम्ही पटकन चुकून कुठला नियम वापराल? गुणाकाराचा, म्हणजे 2चा. x अधिक x अधिक x, राईट? कारण पाया समान घातांकांची बेरीज नाही. लक्षात घ्या, ही चूक होण्याची शक्यता आहे. उत्तरही त्या अनुषंगाने दिलेलं असेल, परंतु हे उदाहरण तसं करायचं नाहीये. आता या ठिकाणी 2 raised to x is common. So taking 2 raised to x common, here किती राहतील?
How much remaining? 1 into 2 raised to x. Here 1 into 2 raised to x. Therefore, 2 raised to x into 1 plus 1 plus 1 is equal to 192. यांची आपण addition करू शकतो. We can add this. That is 2 raised to x into 3 is equal to 192. 3 raised to x, 3 is transferring to this side, become division. So 2 raised to x is equal to how much it is? 64. 3 6 are 18. 3 4 are 12. Now 2 raised to x equal to 64. 64 is 2 raised to how much it is? 6. Now again bases are same. Therefore the exponents also will be equal. Therefore x is equal to 6. Therefore answer will be option number 2. Okay. Remember very carefully. हे फसवण्यासाठी आपल्याला दिलेलं असतं. तुम्ही हे उदाहरण करून बघा. याच्यामध्येच जर आपण अशा प्रकारे करायला गेलो तर तेही उत्तर असण्याची शक्यता असू शकते. ओके. पुढचं उदाहरण. If x raised to y is equal to y raised to x, then x upon y whole raised to x upon y is equal to how much? X raised to y is equal to y raised to x. From this we can say that x is equal to y raised to x upon y. Okay. Now with the help of this, now आपल्याला काय काढायचं आहे? x upon y whole raised to x upon y. Now a upon b whole raised to m is equal to a raised to m upon b raised to m. या फॉर्म्युलानुसार काय मिळालं? x raised to x upon y divided by y raised to x upon y. Okay. Now x is what? Y raised to x upon y. So x raised to x upon y divided by y raised to, see here, y raised to x upon y means what? X. Now x and x bases are same. Division, here the exponent is 1. Therefore if the bases are same and division is there, we subtract the exponents, that is x raised to x upon y minus 1. Therefore the answer will be option number 2. Okay. Next. पुढीलपैकी समान किमती ओळखा. 1 raised to 4, 4 raised to 0, 0 raised to 4 and 4 raised to 1. Now 1 raised to 4, 1 into 1 into 1 into 1. So answer will be 1. And 4 raised to 0 is 1. Therefore the answer will be A and B, that is 1. दोन पर्याय निवडा. यासाठी हा प्रश्न असू शकतो. Next, 1 cube plus 2 cube plus 3 cube under square root. Okay, you have to by heart the cubes of 1 to 10 numbers. Now 1 under root 1 cube plus 2 cube plus 3 cube. So 1 cube is 1, 2 cube is 8 and 3 cube is 27. Add them. Under root square root 36. Square root of 36 is 6 and therefore the answer will be 2. Next, 64 raised to minus 2 by 3 into 1 upon 4 raised to minus 3. Now again see here 64. So 64 and here in the exponent in the denominator 3 is there. Therefore this number will be cube root of some number. So 64 is the cube of 4. Yes. Therefore 4 cube raised to minus 2 by 3 into 1 upon 4 raised to minus 3. 3 3 get cancelled. That will be equal to 4 raised to minus 2 into, now this is minus 3. If you have to make it plus, what we have to do? Take reciprocal. Therefore we have to need 4 upon 1 raised to 3. Okay. Now here 1 raised to 3 means 1 only.
So 4 raised to minus 2 into 4 raised to 3. Now bases are same, multiplication, exponents will be get added. 3 minus 2, that is 4 raised to 1. Therefore the answer will be option number 1. Okay. Next, cube root of 24,389. फेब्रुवारी 2019चा हा प्रश्न आहे. आता अशा वेळेला मोठ्या संख्येचा जेव्हा आपल्याला क्यूब रूट काढायचं असतं, घनमूळ काढायचं असतं, त्यावेळेला काय करायचं बघा. मी आता तुम्हाला सांगितलं की 1 ते 10 या संख्यांचे घन जे आहेत हे तुमचे बाय हार्ट पाहिजेत, पाठ पाहिजेत. They should be on your tip of tongue. 1 to 10 cubes and similarly cube roots also. Now cube of 1 to 10. Okay. Now cubes of 1 to 10 and squares of 1 to 25. They should be on the tip of your tongue. Now dear students, don't try to factorize this number. Simple way you have to find. Look at the number in the units place. It is 9. Okay. So find out 9 in the units place of these cube numbers. Which is that number? Yes, this is that number, that is 9. Okay. So 9 cube is 729, means at the units place number 9 is there. Now remember, cubes of 1 to 10, no number will be repeating. See here, 1, 8, 7, 4, 5, 6, 3, 2, 9. Okay. One more. See, 9 plus 1, 10, 8 plus 2, 10, 3 plus 7, 10, 4 plus 6, 10, 5 plus 5, 10. Okay. This should be remember. कोणताही नंबर रिपीट होत नाहीये बघा एकक स्थानी. आता therefore in the units place number will be there 9, but 9, 9, 9. 3 numbers are there. This option already gone. Now out of these 3 we have to units place 9 should be there. हा आपल्याला कळला. आता ह्या शेवटचे 3 अंक विचारात घ्यायचे नाहीत. Now consider first 2 numbers, first 2 digit, 24. Now find out the cube of such number which is less than 24. Now less than 24 means which number that is? 27, no. So less than 24, therefore the tens place the number will be coming 2. So the correct answer will be 29. Okay. In this way you have to find the option or answer of that cube root of such a big number. Next, 3 raised to 2m minus 2 equal to 6561. Then find the value of m. February 2019 चा हा क्वेश्चन आहे. आता 3 raised to 2m minus 2 is equal to, again here this number we have to find out the some form of exponent. Now again remember, here in the base 3 is there. Definitely this number must be in the 3 raised to some power. Okay. So find out the factors of 6561. See, start with 3. So you will get, see here, 3 ones are 3. So how many times? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Means 6561 is the number 3 raised to 8. Okay. Very easy. So 3 raised to 8. This is 3 raised to 2m minus 2. Again here, see here, bases are same, therefore exponent should be same. Easily you can, orally you can do this. 2m minus 2 equal to 8, 2m equal to 10, therefore m is equal to 5.
So let's do this. See here, that is 3 raised to 8. Here bases are same, therefore 2m minus 2 equal to 8. Therefore 2m is equal to 10 and m is equal to 5, right? Therefore the option will be number 4. Getting? फक्त लक्षात ठेवा, आपल्याला हे लक्षात ठेवा, हा जो आहे नंबर तो याच्याच बेस त्याचा 3च असणार आहे, म्हणून 3 ने इथून सुरुवात करा. हे फॅक्टर्स काढून घ्या पटकन. जर तुमचे इथपर्यंत जर तुमचे क्यूब असतील पाठ तर पटकन होऊ शकेल. 3 त्रिक 9 त्रिक 27 त्रिक 81, 81 त्रिक 243. सो 3 raised to 5 is 243. पुढे तुम्ही हे पटकन काढू शकता आणि तोंडी उदाहरण आपण हे करू शकतो. नो नीड ऑफ डुईंग दिस कॅल्क्युलेशन. नेक्स्ट 32 raised to minus 2 by 5 divided by 125 raised to minus 2 by 3. Again, see here, 5 is there. Therefore, 32 must be in the power of raised to 5 only. 125 raised to 3. Again, 125 is the power of is the number which is in the power of 3. So 32 is 2 raised to 5 and 125 is 5 cube. Therefore 2 raised to 5 raised to minus 2 by 5 divided by 5 cube whole raised to minus 2 by 3. 3 get cancelled, 5 get cancelled. That is equal to 2 raised to minus 2 divided by 5 raised to minus 2. Now here exponents are same, right? Therefore a raised to m divided by b raised to m, a upon b whole raised to m, that is 2 divided by 5 whole raised to minus 2. Now minus 2 we have to do it plus, so we have to take reciprocal of this number, that is 5 upon 2 whole raised to 2. 5 square is 25, 2 square is 4. Therefore the correct answer will be option number 2. Okay. Next, 7 raised to 6 upon 7 raised to minus m plus 5 equal to 1. That is the value of m. बघा, या ठिकाणी is equal to 1 is given. आता आपल्याला काय सांगितलं, मी सांगितलं तुम्हाला आपल्याला काय सारखं करायचं आहे, बेस बघायचा आहे. इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे आपल्याला 7 दिसत नाहीये, but can we write in the form with the base 7? Yes, because a raised to 0 is equal to 1. The power of any number raised to 0 is 1. So 7 raised to 6 upon 7 raised to minus m minus 5 is equal to 7 raised to 0. Now here bases are same, division, so we are subtracting the exponents. 7 raised to 6 minus m minus 5 equal to 7 raised to 0, minus minus plus, so 7 raised to 6 plus m plus 5 equal to 7 raised to 0. So 7 raised to m plus 11 equal to 7 raised to 0. Bases are same, therefore the exponent also same. M is equal to how much it is? Minus 11. Therefore the correct option will be number 2. February 2017. A raised to m whole raised to n. सोपं एकदम उदाहरण आहे बघा, पाया समान आहे, मल्टिप्लिकेशन, exponents will be getting added. You can directly do this, that is बघा xy minus xz, yz minus xy, xz minus yz. गुणाकार घातांकांची बेरीज. So see here, minus xz plus xz, xy minus xy plus yz minus yz, all are getting cancelled. A raised to 0, that will be equal to 1. Therefore the answer will be option number 3.
नेक्स्ट 2 अचूक पर्याय निवडा सांगितलेत आपल्याला. ओके, आता पहिलं उदाहरण आपण लिहून घेतलं. हे सुद्धा बघा फेब्रुवारी 2018चं उदाहरण आहे. आपण उदाहरण लिहून घेऊ. आता पाया बघा, वर्गमुळात x वर्गमुळात x वर्गमुळात x. इथे पण बघा स्क्वेअर रूट x तोच आहे पाया. ओके, मग काय केलं आपण, 2 या ठिकाणचे बाहेर घेतले. वर्गमुळात x होल रेज टू घातांकांची बेरीज 3/5 प्लस 2/5 या ठिकाणी 1 आहे. सिमिलरली 2 हे मी बाहेर घेतले गुणिले वर्गमुळात x 2/3 गुणिले अधिक 1/3 अधिक 1. बरोबर, यांची बेरीज करा. पाया समान 3 plus 2 5 5 plus 5 10 10/5. So 2 into root x raised to 10/5. Similarly 2 plus 1 plus 3 that is 6/3. 5 1 जा 5 5 2 जा 10 3 1 जा 3 3 2 जा 6. Okay, so 2 into root x raised to 2 upon root x raised to 2 getting cancelled. Here also getting cancelled. Therefore the answer will be 1. Now we want 2 correct option. So next option will be एक किंमत उत्तर आपल्याला येत आहे रूट एक्स रेज टू 0 किंवा रूट एक्स रेज टू 2 minus 2 that is to 0. Therefore the correct option will be option number 1 and option number 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.